या देवी सर्वभूतेषु मा कुष्माण्डारूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी कुष्मांडा मातेचे पूजा मंत्र, त्यामध्ये पहिला आहे बीज मंत्र, कुष्मांडा एरी देवे नमः। देवी कुष्मांडा देवीचा पूजा मंत्र, ओम कुष्मांडाय नमः। देवी कुष्मांडा देवीचा ध्यान मंत्र आहे, वंदे वांछित कामर्थे चंद्रादघतकृत शेखराम सिंहरूढा अष्टभुजा कुष्मांडा यशस्विनम। नवरात्रीची चौथी माळ म्हणजेच कुष्मांडा देवीला अर्पित आहे। कुष्मांड म्हणजे कोहळा, कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची जशी क्षमता असते, तशीच आपल्या कुष्मांडा निर्मितीमुळे बीजनिर्मिती उत्पादनासाठीची तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते। उत्पत्ती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे। कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे। सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या एका स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली असं म्हटलं जातं। म्हणूनच ती सृष्टीची आद्यशक्ती आहे। या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे। तिथे निवास करण्याची शक्ती फक्त कुष्मांडा मातेमध्येच आहे। तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे। तिच्या प्रकाशामुळे 10 दिशा उजळून निघतात। ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे। कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पिढ्यांपासून रक्षण करणारी असंही म्हटलं जातं। कुष्मांडा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते, मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते, मन तेजस्वी होते। कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळेच भक्तांचा आजार बरा होतो। भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते। मनुष्य पूर्णपणे देवीला जर शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते। या देवीच्या उपासनेतून मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख समृद्धीकडे आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी अशी ही कुष्मांडा देवी आहे। या देवीला अष्टभुजा आहेत, म्हणूनच तिला अष्टभुजाधारी असंही म्हटलं जातं। तिच्या हातात क्रमशः कमंडलू, धनुष्य, पान आणि कमळाचे फूल तसेच अमृत कलश, चक्र आणि गदा आहेत। 8व्या हातात जपमाळ असून वाहन तिचं सिंह आहे। मनुष्य नेहमी स्वतःमध्येच गुंतलेला असतो, त्यामुळे कधी नकारात्मक विचार, ईर्ष्या, घृणा आणि मत्सर त्याच्या मनात सुरूच राहतो। या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं कुणालाही शक्य नसतं। त्यामुळे नवरात्रीच्या या दिवसात या देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं, म्हणूनच ही पूजा करतात। कुष्मांडा देवीच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा पेढा किंवा मिठाई ठेवली जाते। पांढऱ्या वस्तू देखील ठेवल्या जातात। प्रामुख्य करून मालपुवा आणि बत्ताशे या देवीला अतिशय प्रिय असा नैवेद्य आहे। तेव्हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि गृहिणी समुपदेशक या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजूनही कोणी जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।